मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचा 2000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी मित्रांनो ही 3 कामे करणे तुम्हाला आवश्यक आहेत। आता ही 3 कामे काय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओची अपडेट तुम्हाला भेटत जाईल। चला तर मग मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। सुरुवातीला तुम्हाला pmkisan.gov.in या केंद्र शासनाच्या ऑफिशियल पोर्टलवरती मित्रांनो यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे। त्यानंतर इथे नो युअर स्टेटस या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर भरून कॅप्चा भरून घ्यायचा आहे व गेट OTP या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या रजिस्टर नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला भरून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली एलिजिबिलिटी स्टेटस मध्ये यायचं आहे। इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, नीट लक्ष देऊन समजून घ्या। इथे तुमचं लँड सीडिंग मित्रांनो यस असणे, eKYC स्टेटस यस असणे आणि आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस यस असणे आवश्यक आहे। ही जी 3 कामं आहेत मित्रांनो पुन्हा एकदा समजून घ्या। लँड सीडिंग यस असणे, eKYC स्टेटस यस असणे आणि आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस इथे यस असणे आवश्यक आहे। या 3 बाबींपैकी कोणत्याही एका बाबीसमोर जर नो असेल मित्रांनो तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्याचा 2000 रुपयांचा लाभ जो आहे मित्रांनो तो इथे भेटणार नाहीये। तर प्रत्येक शेतकऱ्याने चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये लँड सीडिंग, eKYC स्टेटस आणि आधार अकाउंट सीडिंग स्टेटस यस आहे की नाही। जर ह्या 3 बाबींसमोर जर मित्रांनो यस असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता इथे भेटणार आहे। मित्रांनो, आशा करतोय की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।